नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आता हिवाळा चालू झालेला आहे आणि भरपूर अशा ग्रीन व्हेजिटेबल्स मार्केटला येत आहे. तर आता आणि रेट देखील भरपूर आता स्वस्त झालेला आहे भाजीपाल्यांचा. तर आज मी संध्याकाळी मार्केटला गेले होते आणि खूप सारे ग्रीन व्हेजिटेबल्स घेऊन आलेली आहे. टोमॅटो देखील मला बऱ्यापैकी स्वस्त दरात मिळालेले आहेत. आता मी ते कशाप्रकारे सगळं वॉश करून स्टोअर करणार आहे हे तुम्हाला नक्की दाखवते. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी जेवणात मेनूमध्ये रात्री काय बनवणार आहे हे देखील तुम्हाला दाखवणार आहे. तर आता मी या ठिकाणी टोमॅटो चांगले वॉश करून घेते. भरपूर जण टोमॅटो वगैरे किंवा ग्रीन व्हेजिटेबल्स वॉश करताना विनेगर वगैरे किंवा मीठ वगैरे टाकत असतात, पण मी देखील नेहमी टाकते. पण आज या ठिकाणी मी जेवढे पण ग्रीन व्हेजिटेबल्स आणले त्यांना धूळ वगैरे माती वगैरे जास्त काही लागलेली नाही आहे. मी फक्त स्वच्छ पाण्यानेच त्यांना वॉश करून घेणार आहे. तर आता या ठिकाणी टोमॅटो वगैरे देखील मी चांगले वॉश करून घेते. अशा प्रकारे मार्केटमधनं जर आपण आलो ना, तर अशा सगळ्या भाज्या चांगल्या वॉश करून ठेवल्या तर आपल्या वेळेचीसुद्धा बचत होते आणि ऐन वेळेला धावपळी उडत नाही. जेव्हा आपल्याला बनवायचं राहिलं तेव्हा डायरेक्टली आपण काढून डायरेक्ट बनवायला घेतो. तर या ठिकाणी गिलकी वगैरे देखील मी आता चांगले वॉश करून घेते आणि ते चाळणीमध्ये आधी काढून घेते, जेणेकरून त्याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी असेल ते सगळं निघून जाईल. आणि हिवाळ्यामध्ये असे ग्रीन व्हेजिटेबल्स आता भरपूर प्रमाणात आता स्वस्त देखील येत आहे आणि याच ऋतूमध्ये आपण जेवढे ग्रीन व्हेजिटेबल्स खाल्ल्यानं तेवढे आपल्या बॉडीसाठी चांगले देखील असतात. आता गिलकी देखील मी एका चाळणीमध्ये काढून घेते. आता मी ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी मार्केटमध्ये आता टोमॅटो देखील थोड्या दिवसापूर्वी आता भरपूर रेट होता. मग टोमॅटोंचा 80 रुपये किलो, 100 रुपये किलो अशा दरामध्ये भेटत होते मला. पण आज मला खूप स्वस्त प्रमाणात मिळाले. 50 रुपये किलोप्रमाणे मी टोमॅटो घेऊन आलेली आहे. आणि पण कांदे वगैरे जे आहेत त्यांचा जो रेट आहे जो आणि तोच आहे. आता मी या ठिकाणी टोमॅटो आणि गिलकी जे एका रुमालावर खाली ड्राय करायला ठेवून देते आणि त्यांना चांगलं पुसून मग बास्केटमध्ये स्टोअर करणार आहे. तर अशा प्रकारे नक्की मार्केटमधून आल्यानंतर जे आपण भाज्या आणत असतो त्या नक्कीच स्वच्छ धुवून स्टोअर करा, जेणेकरून ते लवकर खराब देखील होत नाही आणि आपली ऐन वेळेला धावपळ देखील उडत नसते. त्यामुळे ही ट्रिक नक्की वापरून बघा. तर आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी सगळ्या भाज्या टोमॅटो किंवा गिलकी वगैरे मी आता रुमालावर ड्राय करायला ठेवून दिले. या ठिकाणी भेंडी देखील मी आता चांगली वॉश करून घेते. या सगळ्या भाज्या मला आठवडाभर पुरतील मी अशा प्रमाणात घेऊन येते, कारण की मला टिफिन द्यावा लागतो. टिफिनसाठी मला चांगल्या प्रकारे पूर्ण आठवडाभर व्यवस्थित पुरतात या सगळ्या भाज्या. तर आता भेंडी देखील चांगली वॉश करून मी ठेवून देणार आहे. आधी वॉश करून चाळणीमध्ये जर काढून ठेवले ना, तर त्याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी देखील निघून जातं आणि आपल्याला ड्राय करायला देखील जास्त काही वेळ नाही लागत मग. तर आता या ठिकाणी मी भेंडी देखील वॉश करून घेतलेली आहे आणि आता आपले टोमॅटो वगैरे गिलकी किंवा काकडी वगैरे हे देखील आता बऱ्यापैकी ड्राय झालेले आहेत. आता त्यांना देखील मी आता पुसून मग बास्केटमध्ये आधी टोमॅटो हे बास्केटमध्येच मी ठेवते नेहमी. आता ते चांगले कोरड्या फडक्याने पुसून मी बास्केटमध्ये ठेवून देते. तर आता टोमॅटो देखील बास्केटमध्ये मी ठेवून दिलेले आहे आणि आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की गिलकी देखील मी रुमालाने स्वच्छ पुसून ठेवून देते. तर आपण मार्केटमधून आल्यानंतर भाज्या जरी नाही कट करून ठेवल्या, फ्रीजमध्ये स्टोअर नाही पण केल्या तशा तरी चालेल, पण आल्यानंतर स्वच्छ धुवून त्यांना हे नक्की ड्राय नक्की करून ठेवायचं, जेणेकरून आठवडाभर तुमच्या भाज्या खूप चांगल्या प्रकारे टिकतात देखील. आता भेंडी देखील मी चांगली ड्राय करून घेतलेली आहे आणि ती देखील मी आता चाळणीमध्येच ठेवणार आहे, कारण सकाळी टिफिनसाठी मला भेंडीच बनवायची आहे. त्यामुळे मी वरच ठेवणार आहे तिला,
बॉक्स वगैरेमध्ये स्टोरेज कंटेनर वगैरेमध्ये नाही ठेवणार आहे. तर अशा प्रकारे ज्या भाज्या तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये संपवायच्या त्या वरच्या जरी तुम्ही बास्केट वगैरेमध्ये ठेवल्या तरी चालतात. तर आता या ठिकाणी माझ्याकडे पिंक कलरची छोटी बास्केट होती, त्यामध्ये मी मिरची देखील वॉश करून ठेवून दिलेली आहे. तर मिरचीची तुम्ही देठ देखील काढू शकतात. तर मी कमी क्वांटिटीमध्ये मिरची आणलेली आहे, त्यामुळे मी तशीच ठेवली. तर जर का तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये मिरची आणली तर तुम्ही तिची देठं काढून ठेवा, त्यामुळे ती जास्त दिवस टिकते देखील. आता या ठिकाणी बीन्स आणलेले होते मी, फ्रेंच बीन्स, ते देखील आता मी ते मला आठवड्याभर पुरतील मी असेच आणलेले आहेत. आता मी एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते ते. आता या ठिकाणी मी पालक आणलेली, पालक मला खूप बऱ्यापैकी स्वस्त मिळाली आहे. आज 10 रुपयामध्ये 3 जुड्या भेटलेल्या आहेत. तर आता मी पालकची देठही कट करून डब्यामध्ये स्टोअर करून देणार आहे. पालकमध्ये ना मॉइश्चर भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे आधी चेक करून घ्यायचं की पाणी वगैरे कुठे लागलेलं. आता मी नंतर मला कळालं की पाणी थोडं ओलसर मला पालकही लागते, त्यामुळे मी आधी थोडी ड्राय करून घेतली तिला, मगच मी प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये ठेवलेलं आहे. आता या ठिकाणी रुमालाने मी आधी थोडं टॅप करून घेते, चांगली पुसून घेते तिला, आणि मगच मी डब्यामध्ये ठेवणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही टिश्यू पेपर देखील यूज करू शकतात. माझा टिश्यू पेपर संपलेला होता, त्यामुळे मी पेपरचाच यूज करते कंटेनरमध्ये ठेवण्यासाठी, जेणेकरून त्याच्यातलं मॉइश्चर आहे ते ॲब्झॉर्ब होईल आणि जास्त पाणी पालेभाज्यांना सुटणार नाही. आता या ठिकाणी पालक देखील मी ठेवून घेते डब्यामध्ये. आता पालक ही ठेवली गेलेली आहे, पॅक करून ठेवून दिलेली मी. आता या ठिकाणी तशाच प्रकारचा माझ्याकडे एक प्लास्टिकचा एक छोटा बॉक्स होता. आपण मार्केटमधनं ज्या खायच्या काही वस्तू आणत असतो ना, तर असे सोनपापडी वगैरे अशा जे स्वीट पदार्थ आणत असतो त्याचे आपल्याला असे कंटेनर मिळत असतात. तर ते न फेकता मी अशा प्रकारे त्यांचा रियूज करून घेत असते. तर आता या ठिकाणी कोथिंबीर देखील मी आधी फॅनखाली ड्राय करायला ठेवलेली होती, जेणेकरून तिच्यातलं जे एक्स्ट्राचं ते पाणी असेल, मॉइश्चर असेल, ते निघून जाईल. आणि ते देखील मी आता प्लास्टिकच्या कंटेनरमध्येच मी पॅक करून ठेवून देते. वरून एक पेपर ठेवणार आहे आणि मग बॉक्स पॅक करून देणार आहे. तर अशा प्रकारे जर भाजीपाला स्टोअर केला, जास्त करून कोथिंबीर वगैरे किंवा पालक जर असते ना, अशा प्रकारे नक्की तुम्ही पॅक करून ठेवा, त्यामुळे ती लवकर खराब देखील होत नाही आणि चांगल्या प्रकारे जास्त दिवस ते टिकत देखील असतात. आता या ठिकाणी मी अद्रक आणलेलं होतं. आलं देखील माझ्याकडे असा नेहमीचा हा छोटासा डब्बा आहे, मी त्याच्यामध्ये आलं स्टोअर करून ठेवते. खाली पेपर ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आलं मी ठेवत असते. तर आता आलं देखील मी पॅक करून ठेवून दिलेले आहे. तर तुम्ही बघू शकतात की मी सगळ्या भाज्या आहे कशा प्रकारे ठेवलेल्या आहे. आता काकडी आणि गिलकी वगैरे हे देखील मी चाळणीमध्येच ठेवलेले आहे. ते तसं मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. भेंडी मी वरच राहू देणार आहे, कारण मला सकाळी ती यूज करायची आहे. तर आता बघू शकतात की तुम्ही अशा प्रकारे मी स्टोअर करून ठेवते. मी जास्त बाकीचे काही कंटेनर वगैरे काही घेतलेले नाही. आता मी जेव्हा मी आता फ्रीज कशा प्रकारे ऑर्गनाईज करते मी तुम्हाला नक्की एक दिवस दाखवणार आहे. तर माझ्याकडे अजून कोणते कोणते कंटेनर आहे, स्टोरेज बॉक्स आहे फ्रीजमध्ये ठेवायचे, मी ते तुम्हाला नक्कीच दाखवेल अजून. आता या ठिकाणी मी बटाटे आणलेले होते, बटाटे देखील मी आता जो स्टँड आहे माझ्याकडे कांदे बटाटे ठेवायचे, मी त्याच्यामध्ये ठेवून देणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की कांदे देखील मी आता बास्केटमध्ये चांगल्या प्रकारे ठेवून देते. आणि लसूण आणले होते मी, लसूण देखील मी खालच्या टप्प्यामध्ये आता ठेवून देते. आणि अशा प्रकारे जर खरंच मील प्लॅनिंग केली किंवा ग्रोसरी आपण जो हिरव्या भाज्या आणतो, ते हिरव्या भाज्या ज्या आणत असतो त्या अशा प्रकारे जर ठेवल्या तर खरंच खूप चांगले टिकतात देखील. आणि आता मी जेवणामध्ये आज रात्री खिचडी बनवणार आहे, खानदेशी मसाला खिचडी. ती रेसिपी देखील मी तुम्हाला दाखवते. आता या ठिकाणी मी एक बटाटा घेतलेला आहे, त्याचे मी मोठ्या फोडी, मीडियम आकाराच्या फोडी करून घेणार आहे.
टोमॅटो कांदा वगैरे देखील आता चांगल्या प्रकारे चिरून घेते बारीक। तर आज मी रात्री जेवणामध्ये काही जास्त बनवणार नाही, फक्त खिचडीच बनवणार आहे। मोस्टली आमचे जास्त करून रात्रीच्या वेळेस ही खिचडी असते। भाज्या किंवा भाकरी वगैरे खूप कमी प्रमाणात असतं आमच्याकडे। आता कांदा देखील मी लांब स्लाइस करून कट करून घेणार आहे। आज खूप उशीर पण झालेला होता, त्यामुळे खिचडीच मला सोयीस्कर वाटत होती बनवायला आणि पटकन होते देखील, त्यामुळे मी खिचडीच बनवून घेते आता। आता या ठिकाणी मी 2.5 कप एवढे तांदूळ घेते आणि 1 कप तुरीची डाळ घेणार आहे। आधी यांना सगळं स्वच्छ वॉश करून मी ठेवून देणार आहे। आता 1 कप तुरीची डाळ मी या ठिकाणी घेतलेली आहे। आता 2 ते 3 पाण्याने या ठिकाणी आपल्याला स्वच्छ ते वॉश करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे जर चांगलं स्वच्छ डाळ आणि तांदूळ धुवून घेतलं तर त्याच्यामधलं जे एक्स्ट्राचे स्टार्च असतं की व्हाईट पाणी असतं ते सगळं निघून जातं। मी डीमार्ट पण हे सगळं तांदूळ वगैरे आणत असते, त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त घाण वगैरे काही नसते, पण मी अशा प्रकारे नक्की ते वॉश करून घेते चांगलं। तर आता या ठिकाणी डाळ आणि तांदूळ आपले चांगले वॉश झालेले आहेत। आता मी या ठिकाणी गॅसवर लगेच कुकर ठेवते। कुकरही चांगला आपल्याला तापू द्यायचा आहे। कुकर चांगला गरम झाला की याच्यामध्ये मी 3 ते 4 चमचे तेल घालते। तेलही आपलं आता चांगलं गरम झालेले, लगेचच मी याच्यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घेणार आहे। जिरा आणि मोहरी चांगली फुलली की याच्यामध्ये मी शेंगदाणे आणि कढीपत्ता घालून देते आणि लगेचच आता लांब स्लाइस केलेले कांदे आणि बटाटे देखील घालून घ्यायचे। आता कांदा आणि बटाटा आपल्याला मिनिटभर चांगला परतून घ्यायचा आहे। अतिशय चटपटी खिचडी तयार होते आणि चवीला देखील तेवढीच टेस्टी लागत असते। जर का तुमच्याकडे रात्रीच्या जेवणाचा काही तुम्हाला बेत करायचा असेल तर खिचडी खानदेशी मसाला खिचडी नक्की एकदा ट्राय करून बघा। जर का रात्री कंटाळा येत असेल स्वयंपाकाचा तर अतिशय कमी वेळेमध्ये होते आणि चवीला देखील तेवढी टेस्टी लागत असते। जर का तुम्हाला यामध्ये एक्स्ट्राच्या काही भाज्या वगैरे ॲड करायच्या असेल तर तुम्ही करू शकतात। या ठिकाणी मी आता सुके मसाले घालून घेते। अर्धा चमचा मी हळद घेतलेली, 1 चमचाभर लाल तिखट मसाला घेतला आणि अर्धा चमचा धने जिरे पूड आणि थोडीशी लाल कश्मीरी मिरची पावडर देखील घातलेली। आता थोडासा पाऊण चमचाभर मी गरम मसाला देखील ॲड करून घेते। आता हे सगळे सुके मसाले आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे। आता हे सगळं साहित्य मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते। या ठिकाणी मी दुसरे ग्रीन व्हेजिटेबल जास्त काही यूज केलेले नाही आहे मी, कारण अस्सल गावरान खानदेशी पद्धतीची ही खिचडी आज बनवते, त्यामुळे मी फक्त कांदा, टोमॅटो आणि बटाटाच ॲड केलेला आहे। तुम्हाला घालायचे असेल तर तुम्ही दुसऱ्या वाटाणा किंवा फ्लॉवर वगैरे तुम्ही ॲड करू शकतात। तर आता हे मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे परतवल्यानंतर याच्यामध्ये लगेचच मी डाळ आणि तांदूळ देखील घालून घेते। आता हे देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। डाळ आणि तांदूळ हे अशा प्रकारे आधीच जर मसाल्यासोबत चांगलं मिक्स करून घेतलं तर खिचडीची टेस्ट देखील आणखीच वाढते आणि मसाले देखील आपल्या तांदूळला किंवा डाळला चांगल्या प्रकारे कोट होत असतात। आता या चांगलं मी मिक्स करून घेणार आहे आणि आता याच्यामध्ये 2 ते 2.5 ग्लास एवढं मी पाणी घालून घेते। पाण्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। आता या ठिकाणी माझं परफेक्ट माप सांगते, प्रमाण सांगते तुम्हाला। 2.5 कप तांदूळला मी 2.5 ग्लास एवढं पाणी या ठिकाणी मीडियम साईजचा ग्लास आहे त्या साईजचं मी पाणी इथं घालून घेते।
मला थोडं पाणी अजून कमी वाटत होतं, त्यामुळे अर्धा कप पाणी मी आता एक्स्ट्रा घातलेलं आहे. आता मीठ घालायचं आहे चवीनुसार. या ठिकाणी 1 चमचाभर एवढं मी मीठ घालते. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालून घेते. आता हे सगळं चांगल्या प्रकारे आधी मिक्स करून घेते आणि पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची. आता हे सगळं मिक्स केल्यानंतर आधी खिचडीला चांगली उकळी काढायची, मगच कुकरचं झाकण आपल्याला लावायचं आहे. आता चांगली छान अशी उकळी आलेली आहे. आता हे एकदा मी परत मिक्स करून घेते आणि मग कुकर बंद करणार आहे. आता या ठिकाणी सगळं साहित्य मिक्स झालेलं आहे. कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि आता या ठिकाणी मी लो टू मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. अगदी झटपट खिचडी तयार होते. आता तुम्ही बघू शकता की खिचडी आपली रेडी झालेली आणि किती सुंदर दिसते. चवीला देखील तेवढी स्वादिष्ट लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका.